हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि बघा सूर्य सकाळच्या टायमाला किती छान वाटते. मी हे टेरेसवर आले त्यामुळं सूर्य दाखवला आणि इथं वरण फोडणी टाकण्यासाठी मी कढीपत्त्याच्या 2 काड्या घ्यायला आले होते म्हणजे पाने. आणि ते तोडून घेतली आणि हे थोडेसे रोपं आणलेले आपण फुलाची मागे मी दाखवले होते आणि ते बघा किती छान त्याला आत्ता फुलं आहेत सध्या तरी. आणि ते आपल्याला कुंड्यात लावायचे झाडं. आणि इथं वरण मी शिजवायला डाळी घातल्यात, तुरीची, मुगाची आणि मसुरीची अशा तिन्ही मिक्स डाळी घातल्यात. आणि कणिक मळून घेत आहे चपात्यासाठी. आणि मध्ये आपला व्हिडिओ आला नाही म्हणजे व्हिडिओमध्ये मी टाकलेच नाहीत. कधी कधी काय होतं की आपण कधी दुसऱ्यामुळं किंवा स्वतःमुळं काहीतरी लिंक तुटल्यासारखे होते, तसंच झालं काहीसं आणि त्यामुळं व्हिडिओ आले नाहीत. आणि आता मी प्रयत्न करेन की रोजच्या रोज व्हिडिओ येतील. आणि मी तर वरण फोडणी टाकत आहे. त्यातनं पातेल्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी दिली आणि जिरी मोहरी चांगली व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्यात लसूण आणि कढीपत्ता टाकणार आहोत. मी हे नेहमीसारखंच वरण करते म्हणजे तुम्हाला तर माहीतच असेल, मी खूप वेळेस दाखवलं आहे पण. आणि साधं सिंपल असतं पण मुलांना कसं आहे की दुसऱ्या जास्त पालेभाज्या खाऊ वाटत नाहीत. आणि वरण जर केलं तर ते कंटाळत नाहीत वरणाला, म्हणजे वरण आवडीने खातात. त्यामुळं जास्त तर वरण करण्यात येतं आणि वरण भात पण खूप आवडतो मुलांना. त्यामुळे वरणाचं सारखं रेसिपी असते. आणि पालेभाज्याचं जास्त कंटाळा करतात मुलं. मोजक्याच भाज्या खात असल्यामुळं त्या जरा भाज्या करायचं पण टेन्शन येतं. तसं त्यांना जास्त भाज्या जास्त आवडत नाहीत, मोजक्या मोजक्याच भाज्या खातात. आणि वरण म्हणलं की मग आवडीने खातात. त्यामुळं हे वरण सांबर मसाला टाकून हे केलं ना तर खूप आवडीने खातात ते. आणि आता मी हे तिखट वरण बनवत आहे. कधी सपक कधी तिखट असं वरण बनवलं तर मुलांना पण कंटाळा येत नाही. आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं केल्यावर पण त्यांना जास्त कंटाळा येत नाही. सांबार मसाला टाकून घेतला आणि सांबार मसाला टाकल्यानंतर वरण खूप चवीला छान लागतं आणि मुलं आवडीनं पण खातात ते. आणि कधीतरी आपल्या मनासारख्या भाज्या त्यांना जबरदस्तीने खाऊ घालाव्या लागतात आणि कधी कधी मग असं कंटाळा करतात. आणि सकाळचं हे रुटीन असतं. मग असं वरण फोडणी टाकून घेतलं आणि मी ते सेपचा ज्यूस बनवत आहे माझ्या मिस्टरांसाठी. आणि त्यामुळे मी सेपची पूर्ण वरची साल काढून घेतली आणि बटाटे छालायच्या ह्यानं पूर्ण साल काढून घेतले आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केले. ही साल तोंडात चांगली लागत नाही, अशी निब्बर लागते. त्यामुळे मी साल काढूनच सेपचा ज्यूस करते आणि असे बारीक बारीक तुकडे करून मिक्सर मध्ये टाकले. असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि मिक्सरमध्ये साधं सिंपल असं सेपचं ज्यूस केलं होतं. आणि हे खूप छान पण लागतं, जास्त पण थंड नाही आणि असं व्यवस्थित रूम टेम्परेचरवरचं ज्यूस होतं, म्हणजे थंड जास्त पित नाहीत ते. आणि त्यात 2 चमचे साखर टाकून घेतली आणि दूध टाकून घेतलं. आणि ज्यूस तयार झालं. सकाळचे असे घाई गडबडीचं रुटीन असतं आणि छोटासाच व्हिडिओ आलेला आहे, जास्त मोठा व्हिडिओ टाकला नाही. आणि नंतर मी अशा चपात्या लाटून घेतल्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, व्हिडिओला सपोर्ट करा.